मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून संजय राऊत यांना नगर महानगरपालिकेसंदर्भामध्ये गंभीर आरोप केलेले आहेत। 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करताना सध्याचे महायुतीचे विद्यमान त्या ठिकाणचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत। बनावट शिक्के असतील, अधिकाऱ्यांकडून संगनमत असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत। आणि या संदर्भातच बोलण्यासाठी संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत। संजय राऊतांना आज गंभीर आरोप केला आणि तुमच्यावर थेट 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। संजय राऊत ही जी व्यक्ती आहे ही आपल्या सर्व महाराष्ट्राला एक मनोरंजन म्हणून अलीकडच्या काळामध्ये मागच्या काही वर्षांपासून आपण सुप्रसिद्ध झालेली, जसं एक TV सिरियल असतात तशा प्रकारे मनोरंजन म्हणून लोक पाहतात, तसंच आता हा एक कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून सुरू झालेला आहे। त्यामुळे लोकांना एक त्याचा फार वेगळा आनंद मिळतो। नवीन रोज एक नवीन स्टोरी ही आपल्याला त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळते। आणि याच्यामध्ये पाहिलं तर हे मीच नाही तर आज पहिले त्यांनी आपल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुलसाहेब असतील यांच्यावर वक्तव्य केलं। आमचे मावळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके असतील यांच्या बाबतीत वक्तव्य केलं। आणि आता कुठेतरी माझ्यावर सुद्धा तो आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या आरोपाला कुठलंही तथ्य नसतं। हे रोज कुठेतरी मनोरंजन करायचं आणि त्यांना कितपर्यंत गांभीर्याने घ्यायचं हा देखील एक फार मोठा विषय आमच्यासारख्यांपर्यंत असतो। कुठले कधी काम नसल्यामुळं त्यांना कुठलाही मतदारसंघ नाही, आमदारांच्या जीवावरती तिथं राज्यसभेवर जायचं आणि कुठेतरी वेगवेगळे आरोप करायचे। काम नसल्यामुळं असं काहीतरी एक वेगळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत राहायचं किंवा TVच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी TRP मिळवायचा हा एक वेगळा नवीन धंदा आपण ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारचं त्यांचं काम सुरू आहे। तुमचं असं म्हणणं आहे की ते मनोरंजनाचं काम करतायत, पण ते मनोरंजन नाही आहे, तुमच्यावर बनावट शिक्के, अधिकाऱ्यांचं संगनमत, महानगरपालिकेचं सांगितलं किंवा त्यांनी जे काही वर्ष सांगितलेत त्या वर्षांमध्ये महाजन त्या महानगरपालिकेसंबंध त्यांच्याच पक्षाच्या वेळेस महापौर होते। त्यामुळे तो विषय आमच्या लेवलचा नाहीच आहे। त्यामुळे त्याचं काय जे चाललेलं आहे, त्यांना जी माहिती देणारे लोक आहेत हे सगळे एक ज्याला आपण टोळी म्हणू शकतो, ती एक वेगळी टोळी आहे। कुठेतरी काहीतरी मिळालं पाहिजे अशा प्रकारची टोळी असते। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांना LCBकडे तक्रार केली होती, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि या संदर्भात 5 सदस्यीय समिती देखील नेमली गेली। जसं मी तुम्हाला सांगितलं ना की राहुल कुलसाहेबांवरती तक्रार केली, काय मिळालं? काहीच नाही मिळालं। इकडे सुनील अण्णा शेळकेबद्दल तक्रारी केली, काय मिळालं? काहीच मिळत नाही। फक्त TRPचा व्यवसाय आहे आणि कुठेतरी मीडियामध्ये प्रसिद्ध राहायचं हा चालू आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही। काय प्रकरण काय नेमकं? नाही, प्रकरण मला माहितीच नाही ना। हे तक्रार असे करत राहतात। जर काय असतं तर त्याला आतापर्यंत थोडी दडपलं गेलं असतं। 2016 पासून ते सांगतात। माझ्याकडे संजय राऊतांचं पत्र आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की अहिल्यानगर महापालिकेत 776 रस्त्यांच्या सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेच्या स्कॅमला राजकीय संरक्षण मिळत आहे। 300 आणि 500 कोटी रुपयाचं कुठं असतात का? एवढं काय सोपं आहे का ते? हे आता हे सगळं रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते? नाही, रस्त्यांचं जरी कॉन्ट्रॅक्ट असलं तरी ह्या एवढ्या सोप्या गोष्टी नसतात। शेवटी तिथं काम तेवढ्याच नसलं, कामच तेवढ्याचं नसेल चालू तर एवढ्या मोठी घोटाळा कसा होईल? जसं अजितदादांवरती सुद्धा काही लोक त्यावेळेस बोलायचे की एवढ्या मोठ्या कोटीचं घोटाळा, तेव्हा कामच तेवढ्या कोटीचं नसल्यानंतर हे घोटाळा कसा एवढ्या कोटीचा होऊ शकतो? त्यामुळं हे सगळं एक कुठंतरी त्यांनाच तपासण्याची आवश्यकता आहे। कुठंतरी त्यांना चुकीची माहिती म्हणा किंवा जसं म्हणा आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेले लोक असतात, तर तशा प्रकारचे लोक आहेत। किरण काळेंबद्दल काय म्हणणं आहे? नाही, ते आमच्या तिथं कुठं कोणीच नाही असलं। शहर प्रमुखच नाही, माणसंच तसे प्रकारचे नाही। आता काय त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही। असं कसं? भ्रष्टाचाराचा आरोप आहे, गंभीर आरोप तुमच्यावर केला आणि बोलण्यासारखं नाही बोलताय? अहो, ते लोक कुठले आहे त्या तपासणी केली पाहिजे। आता आमच्या स्थानिक, आता तुम्हाला इथं माहिती नाही ते, पण स्थानिक पातळीवरती ते म्हणजे दखलपात्र लोकच नाहीत। ते दखलपात्र गुन्हा तुमच्यावर दाखल करा असं म्हणताय ना ते? अहो, मग आता जर कायद्यात असलं तर होईल। आता ते काय त्यात सत्य असलं तर होईल ना। समित्या आहे सगळ्यात पूर्वी, पण याच्या अगोदर बऱ्याच असे आरोप झालेत, कुठं काय असं हे निष्पन्न होत नाही। अजित पवारांनी काय विचारणा केली काय सगळ्या? शेवटी अजितदादांचं नाव त्यांनी पत्रात टाकलं, त्यांची ती पात्रता नाही, कारण की हे कधी निवडून आलेले नाहीत। अजितदादा या महाराष्ट्रातला टॉप 3 मधला निवडून येणारा नेता म्हणून अजितदादाची ओळख आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्यापर्यंत कधी नाव टाकू नये त्यांच्या पत्रामध्ये, किंवा त्यांचा काही संबंध नाही। तुम्ही सगळे आरोप फेटाळताय। ही लेवलच नाही त्या आरोपची, काय हे म्हणजे फार अगदी वेडेपणा आहे तो, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो। एक C लोकांची टोळी, त्यातला हा एक धंदा आहे। मानहानीचा दावा दाखल करणार नाही, आता ह्याच्यात आम्ही पाहू ना काय काय नाही, त्या पद्धती आम्ही करू। याच्या आधी पण असेच आरोप झालेले नाही झालेले आहेत। आता याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्या काही ज्येष्ठ विधिज्ञ असतात त्यांची आम्ही चर्चा करून याच्या बाबतीत योग्य ते त्यांना त्या पद्धतीने आम्ही जर योग्य आमच्या अधिकाऱ्यांनी वकील लोकांनी सांगितलं, आम्ही निश्चित रूपाने त्याच्यावर कार्यशील तो आम्ही पुढे जाणार आहे।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच संजय राऊत यांना केवळ बेछूट आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कायदेतज्ञांचा आम्ही सल्ला घेऊ आणि या संपूर्ण विषयामध्ये संजय राऊतांवर मानहानी करण्यासंदर्भातला जो दावा आहे तो दाखल करण्यासंदर्भात देखील आम्ही या ठिकाणी चर्चा करू त्यांच्या कायदेतज्ञांसोबत, अशी देखील माहिती संग्राम जगताप यांना दिली. कॅमेरामन आसिफ शेख, निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.